तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। यावेळी मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाच्या बाहेर सीएसएमटी परिसर आणि बीएमसीच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती। बाहेर आणि सीएसएमटी परिसर आणि बीएमसीच्या बाहेर देखील प्रचंड गर्दी झाली। आंदोलक रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती। यावेळी काही आंदोलक बसवर देखील चढले तर काही सिग्नलवर देखील चढलेले दिसून आले। आझाद मैदानाच्या आत चिखल असून कोणतीही सोय केली नसल्यामुळे गैरसोय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। इथे ग्राउंडवर बाथरूमची व्यवस्था नाहीये, इथली लाईट बंद केली जाते। जाणून बुजून मराठ्याला हात दिलेला त्रास आहे। या बीएमसीने संडासच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, इकडल्या एरियातली पूर्ण लाईट बंद केली। 2 दिवसापासून आम्ही उघड्यावर झोपतोय। रेल्वे स्टेशनला झोपल्यानंतर फॅनचं स्पीड वाढवलं जातं, खूप थंडीने करकटतोय आम्ही। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जॉइंट सीपी सत्यनारायण चौधरी यांनी देखील आंदोलकांसोबत स्वतः चर्चा केली। रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणण्यात आली होती। यावेळी काही काळ गोंधळही निर्माण झाला। केंद्रीय राखीव पोलीस दलाला देखील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सीएसएमटी परिसरामध्ये दाखल करण्यात आलं। वाहतूक सोडवण्यासाठी विनंती करण्यात आली। तुमच्या पोलीस प्रशासन मराठा आंदोलकांवरती आरोप करते की बाबा मराठा आंदोलक दारू पिऊन आले। तुला असं वाटतं नाही पिलेले आहेत भरपूर? नाही पिलेले। तू नसशील पिला मला हरकत नाहीये, मान्य। मी म्हणत नाही की प्रत्येक जण दारू पितो, पण अनेक दारू पिलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे। आमचं त्याशी काही घेणं देणं नाही। हॉटेल बंद ठेवले, दारूची दुकानं चालू ठेवले। टेस्ट करायचे का? मी तुम्हाला सॅम्पल टेस्ट दाखवून देईल। काही वेळानं मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना रस्ता मोकळा करून देण्याचं आवाहन केलं। आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो, सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठा सुद्धा मुंबईत जाम करणार। मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं। फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या करून मुंबई मोकळी करा। जरांगे यांच्या आवाहनानंतर मराठा स्वयंसेवक रस्त्यावर उतरले। रस्ता मोकळा करून देण्यासाठी ते चर्चा करू लागले। पोलिसांनी आणि स्वयंसेवकांनी एकत्रितपणे आंदोलकांना एका बाजूला केलं। दरम्यान नवी मुंबईतल्या एपीएमसी जवळ वाहनं पार्क करून ट्रेननं देखील मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये दाखल झाले होते।